वेलकम टू माय चॅनल. तर मी तुम्हाला सांगितलं होतं लास्ट ब्लॉगमध्ये मी चालली आहे प्रमोशनसाठी. तर आता मी निघाली आहे आणि आम्हाला जायचं आहे मॉम स्टोरी सह्याद्री हॉस्पिटल शिवाजीनगर इथे. तर आज तर खूप प्रॉब्लेमॅटिक डे आहे शिवाजीनगरमध्ये येणं म्हणजे. तर काय काय होतंय सगळं तुमच्याशी शेअर करते. मला पण नाही माहिती आता काय होणार आहे. सो बघा शेवटपर्यंत व्हिडिओ कसा वाटतोय आणि कमेंट करून सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सो गाईज सगळे रोड बंद आहे शिवाजीनगरचे. आता कसं जायचं हेच टेन्शन आलंय आम्हाला. माझा नवरा फुल चिंतेत. टू व्हीलर आणली असती तर गेलो असतो का रे, आरामात पोहोचलो असतो आपण. आता काय करायचं. फोर व्हीलर असली कसं होतं माहिती का, रोड बंद असला ना कुठनं टाकायची कसं टाकायची ते समजत नाही. कुठं लावता नाही यायची का गाडी. रिक्षा पण नाही जाणार ना. संबंध काय, लावली तर तिथून नो पार्किंग हे केलेलं असलं तर मग उचलली मग गाडी, तर बसला जॅमर. अरे यार त्याला कॉल करू का की कुठून रोड असेल रिकामा, त्यांना माहित असेल ना. विचार कॉल करून काय म्हणतोय बघ. इकडनं आतमध्ये जायला रोड नाही का इथून, असं कुठूनच नाही. तो एक ब्रिज आहे ना, तर तो खालचा अंडरग्राउंड ब्रिजच्या त्या पलीकडच्या साईडला आहे. इकडे नाही, त्या अंडरग्राउंड ब्रिजला जाऊन पण शेवटी फिरून त्याच ब्रिज वरती यावं लागणार आहे आणि ब्रिजला युटर्न मारून मग जावं लागणार आहे खाली. अरे देवा. संचेतीच्या तिथं आहे ती युनिव्हर्सिटी रोडला पलीकडे. अय्यो रामा. सो गाईज प्रॉब्लेम असा झालाय, आम्ही निघालोय शिवाजीनगरला आणि आम्हाला पोहोचायचंय शिवाजीनगरच्या एका अशा पॉइंटला जिथले सगळे रोड बंद आहेत. आणि आज पुण्यामध्ये आहे मोर्चा पण आहे आणि आम्हाला रेस्कोर्सच्या इथे आर्मीवाल्यांचा आर्मी मेळा होता. तर तिथे पण फुल ट्रॅफिक आणि फुल पॅक रोड होते आणि इथे तर सगळेच रोड त्यांनी बंद करून ठेवलेत आणि त्याच्यात आम्ही आलोय फोर व्हीलरमध्ये. आता कसं जायचं तेच कळना. टू व्हीलर असती तर आधी बोलतो जाता तरी आला असतं. अब कैसे करे कैसे जाए. मला 3 वाजता पोहोचायचं होतं, मी अजून 3:30 वाजले. रोडच फिरतीये, अर्धा तास झालं इथं फिरतोय आम्ही पुण्यामध्येच. गाईज आम्ही खूप प्रयत्नांनंतर पोहोचलोय मॉम स्टोरीला. पेयानी पार्क आहे. तर गाईज आज प्रमोशन आहे सह्याद्री हॉस्पिटलचं मॉम स्टोरी ह्या युनिटचं. सो बघू शकता आपण. नाही अजून आतमध्ये पण नाही गेलेलो आम्ही. तर आमचं चाललंय, गाडी दिली आहे पार्किंगला. ठीक आहे. Produce good quality eggs and to enhance the number of whatever eggs are there inside, to improve the number simultaneously, because of we hardly have it. Maybe I wouldn't have had to change the hospital. My baby wouldn't have had to in the middle of the night at 2 o'clock in the morning, a 3-year-old baby has in peak winters traveling from one hospital to another just for me. And I was obviously breastfeeding, and so my baby was kept. Okay, put it down, sir. 1, 2, 3. On my count, ready? 1, 2, 3. डिलिव्हरी झाली, आम्हाला बोर्ड सुंदर असं बेबी भेटलं आणि आई वडील आम्ही फक्त मॅडम मुळेच झाले. आणि आज मी तेव्हा नाही त्याच्यात एवढंच नाहीये. कॉम्प्लिकेशन काय माहितीये ते सुन ना. दिस इज व्हेरी रेअर. प्लीज कम. सब है ना. she conceived, भारती conceived with twins और एक जो बेबी था ये सर्वाइकल कैनाल में था.
वो अपने आप अबॉर्ट तो होने ही वाला था, तो होता था तो दूसरे को भी लेके जाता था। तो प्रेगनेंसी के दौरान जो सर्वाइकल प्रेगनेंसी बेबी था वो हमने सर्जिकली निकाला एंड दिस बेबी कंटिन्यूड। मॅडम, मी कोकणामध्ये 140 किलोमीटर इथे राहतो, मी तिथेच होतो, माझं इथं कोणी नव्हतं. पल्लवी मॅडम आणि मॅडम यांनी रिक्स घेऊन सगळं व्यवस्थित केलं आणि मी दुसऱ्या दिवसानंतर आलो. म्हणजे एवढं मॅडमने मला सगळं समजून घ्या. आमची परिस्थिती खूप म्हणजे मला एवढे बोलता पण नाही तसं म्हटलं ते मॅडम. पण मॅडम डॉक्टर नाही तर माझ्यासाठी देवच आहे, मी सर्वांसाठी देव आहे. आणि खरोखर मी तर म्हणतो प्रत्येक पेशंटने मॅडमची भेट घेऊन यावं आणि इथून बाल घेऊनच जायचंय. 100% मी पण गॅरंटी देतो. मला होणारच नव्हतं असं सांगितलं, पण मी मॅडम बोले म्हणजे 100% दुसऱ्या पेशंटला सुद्धा मी या बिंदास येऊन इथून घेऊनच जायचं. आणि तुम्हाला हॉस्पिटल कसं आवडलं? एकदम छान आणि एकदम पूर्ण स्टाफ एवढं चांगलं आहे ना की आमच्यासारखे सुशिक्षित लोकांना एवढे सांभाळून घेतले की आम्हाला इथं काय हिंदी नाही, मराठी सुद्धा म्हणजे इंग्लिश सुद्धा येतं. तरी या लोकांनी ट्रीटमेंट मेडिकल पासून सगळ्यांनी म्हणजे सहकार्य केलं मला मॅडम. आणि मॅडमना म्हणजे एक तर ही सूट रूम होती, पेशंटची आणि बेबीची रूम आहे. तर बघा कसली मस्त रूम आहे आणि खूप छान डेकोर केलेलं आहे. त्यानंतरनं तुम्ही पेशंटसोबत एकापेक्षा जास्त लोक इथं थांबू शकतात. प्लस फादरसाठी हे बेडरूम आहे सेपरेट. तर अशा प्रकारे यांच्या सूट रूम आहेत आणि इतकं छान छान होतं ना तिथे गोष्टी. ही ट्रॉली बघा, मला इतकं तिथे आवडलं, इतकं छान वाटत होतं, असं वाटत होतं मोठ्या घरात गेलेलो आहे कुठल्या तरी. सो खूप छान मस्त असं हॉस्पिटल आहे मॉम स्टोरी, ज्याचं मी प्रमोशन करायला गेले होते. आणि मस्त तिथे फिरलो वगैरे, छान फ्रेंड्स भेटल्या, एवढ्या मोठ्या डॉक्टरांना भेटायला भेटलं. आणि हे मला नंतर कळलं की त्या 2 खूपच मोठ्या डॉक्टर्स आहेत. आणि ते मला 2 दिवसाने कळलं जेव्हा मी फोटो शेअर केले तेव्हा. तर मस्त झालं सगळं, छान छान. माझ्या नवऱ्याला पण घेऊन गेले होते. तर त्याच्यानंतर मस्त लंच केलं आम्ही छान आणि मस्त खाऊन पिऊन पेटू भरून घरी आलेले. आणि तिथे मला एक फ्रेंड पण भेटली, जी की मी पुढे व्हिडिओमध्ये पण दाखवणार आहे तुम्हाला. आम्ही आलो आहे फायनली, सगळं शूट वगैरे करून खाऊन पिऊन बाहेर आलो आहे. आणि आता मी निघते आहे परत घरी जायला. तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा, खूप सारं प्रेम द्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय. सो गाईज, मला इथे भेटली आहे क्यूट अशी फ्रेंड शिल्पा. येस, सो आमच्या वाईफ छान मॅच झाल्या ते. आणि हाय, सो खूप क्यूट आहे ती आणि मला पण खूप छान वाटलं. आई अग्री बिकॉज आई एम क्यूट. देखो, उसको मराठी नहीं समझती है, नहीं समझती हूँ मैं. जो उसके उसका क्या बोलते हैं उसको, उसकी तारीफ कर रही हो ना, तो उसको पसंद आ रही है बराबर. वो तारीफ ही कर रही हो ना, लेकिन मेरी तारीफ ही कर रही हूँ मैं तेरी. मुझे कमेंट्स में पता चलेगा. पक्का पक्का. तू क्या कर रहे हो? तुम ब्लॉग डालती हो क्या? हाँ, और डालती हो. बोला ना तुमने यूट्यूब स्टार्ट करूँ मुझे ऐसा. अच्छा है तुम्हारा तो स्टार्ट है ना मेरा. मैंने बोला अच्छा. मैं सॉरी हाँ. क्या यार, देखो इसका कमेंट करून सांगा की माझे फ्रेंड क्यूट आहे की नाही, नक्की सांगा. आणि ती बघणार आहे हा व्हिडिओ. एंड फॉलो मी शिल्पा रायदास. हाँ, तिला फॉलो पण करा. ओके, ये वीडियो में कुछ भी याद नहीं हो चलेगा, लेकिन मेरा नाम याद कर लेना, शिल्पा रायदास. ओके ओके, नाम जस्ट किडिंग. चल बाय. मिलते हैं फिर से. ओके.